हर्ष आणि कल्पेश सलामीची जोडी गेलेली आहे मैदानात आणि त्याचा गोलंदाजी करणार आहे तो हर्ष. पहिला षटकाचा मारा करतोय तो हर्ष. स्ट्राइक एंडवर असणार आहे तो अशू. अशू असणार आहे स्ट्राइक एंडवर. स्पीडअप करायचंय. हर्ष असणार आहे गोलंदाजी मार्कवर. हर्षचा पहिला चेंडू अक्षूसाठी. पहिला चेंडू आपटलेला चेंडू. चेंडूला भिरकावलंय. एक धाव पूर्ण आणि हा चौकार. चौकाराच्या साहाय्याने खाता खोललाय आशूनी आपल्या संघाचा, लोणवलेवाडी संघाचा. स्कोर गार्डवर धावा लागलेल्या आहेत त्या 4. पहिला चेंडू खराब पद्धतीचा टाकला. आशूनी पहिल्याच चेंडूवरती भिरकावलंय चौकार. आशूचा दुसरा चेंडू आशूसाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, परंतु बीट झालाय. निर्धाव चेंडूची होते सांगता. आशूला काही चेंडू समजला नाही. हर्ष सुरेख प्रकारची गोलंदाजी टाकतोय. खोलवर पद्धतीचा चेंडू. चेंडूला खणून काढला. एक धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहजपणे पूर्ण केलेली आहे. 2 धावेवर समाधान मानावं लागेल लोणवलेवाडीला. याच्या पहिलेच काय वाईड. पुन्हा एकदा हापीत चेंडू. चेंडूला कटवलंय आणि मात्र झेलबाद होतोय तो फलंदाज आशू. आता मात्र हर्षने सुरेख कामगिरी केलेली आहे आपल्या संघासाठी आणि त्याची जागा भरून घेण्यासाठी गेलेला आहे नवीन फलंदाज किशू. आशूची जागा भरून घेण्यासाठी गेलेला आहे नवीन फलंदाज किशू. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावल्यानंतर मात्र हर्षची गोलंदाजी खेळायला नवीन फलंदाज आलेला आहे तो क्रिशू. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. धाव फलक पोहोचलाय तो 7 या आकड्यावर. स्ट्राइक एंडवर असणार आहे तो क्रिशू. नॉन स्ट्राइक एंडवर असणार आहे तो कल्पेश. हप्पीच पद्धतीचा चेंडू. चेंडूला काय समजला नाही. क्रिशू मात्र बाद होतोय पहिल्या चेंडूवरती. बॅक टू बॅक 2 विकेट घेण्यास यश मिळालंय हर्षला. चार बॉल 7 धावा आणि 2 विकेट घेतलेल्या आहेत त्या हर्ष याने. त्याची जागा भरून घेण्यासाठी आलेला आहे नवीन फलंदाज अजय. तर मात्र हॅट्रिकचा चान्स असणार आहे हर्ष याला. पुन्हा एकदा हर्ष. तर मात्र भिरकावलाय चेंडू. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. पाच चेंडूचा खेळ समाप्त. धाव फलक आलतो या षटकाराने. जाऊन पोहोचतोय तो 13 या आकड्यावर. तर मात्र हरी कामगिरी खूप सुंदर करतोय आपल्या संघासाठी. 2 विकेट नंतर एक मोठा फटका पाहायला मिळतोय
हरियाच्या माध्यमातून अजय पुन्हा एकदा अप्पीच पद्धतीचा चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक काय करतोय, झेल मात्र सुटलेली आहे आणि एक धावीवर समाधान मानतील अजय. आता मात्र स्ट्रायकर्स पंचांचा षटक संपल्याचा इशारा येतोय आणि धावा लागल्यात त्या स्कोअर कार्डवर. 14 धावा धाव फलकावर. थोडं मागडं षटक म्हणावं लागेल हर्ष याचा, परंतु 2 विकेट सुद्धा घेतलेल्या आहेत त्या हर्ष या गोलंदाजाने. परंतु त्याच्यानंतर एक मोठा फटका अजयच्या बॅट मधून. संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला आहे तो गोलंदाज बबन. त्याच्या पुढे फलंदाज असणार आहे तो अजय. तोच तो फलंदाज त्यांनी एक षटकार लगावलाय. अजय फलंदाजीसाठी तयार. गोलंदाज असणार आहे तो बब्बन. पुन्हा एकदा हप्पीच पद्धतीचा चेंडू. आता मात्र स्ट्राइक रोटेट करून घेत आहेत आपल्याकडे. बबनचा खोलवर पद्धतीचा चेंडू, परंतु एक धाव, फक्त एक धावीवर समाधान मानावं लागेल लोणावळावाडी या संघाला. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवर असणार आहे तो अजय आणि गोलंदाजी मार्कवर असणार आहे तो बबन. अजून एकही मोठा फटका काढलेला नाहीये बबननी. सुरेख प्रकारची गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा फलंदाजाला काही चेंडू समजला नाही अजय साठी आणि निर्धाव चेंडूचे होते सांगता. धाव फलक तिथं स्थिरावतोय तो. 16 या आकड्यावर. ऍक्शन. पुन्हा एकदा बबन याचा चेंडू, चेंडूला खणून काढलाय. चेंडू जातोय सीमा रेखा पार. षटकार. 6 धावेने धाव फलक हालतोय, जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावर. आता मात्र अजय सुरेख प्रकारची फलंदाजी करतोय. 14 वैयक्तिक 14 धाव्यांवर खेळतोय तो अजय. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके नव्हते, परंतु अजय आल्यामुळे 2 फटके पाहायला मिळाले. बबन गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा पिच पद्धतीचा चेंडू. आता मात्र चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि बाद होतोय तो अजय. बॉल काही नीट कन्वर्ट झालेला नाहीये बॅटवर असा अजय म्हणतोय. त्याची जागा भरून घेण्यासाठी आलेला आहे नवीन फलंदाज रोहित. रोहित त्याच्या पावलांवर पाऊल ठेवतोय का, त्या पाहावं लागेल मैदानात. गोलंदाज असणारे तोच सज्ज बबन. 2 फटके खाल्ल्यानंतर बबन कुठेतरी बॉलिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळतात आणि विकेट घेतलेली आहे ती अजय याची. रोहित आलेला आहे स्ट्राइक एंडवर. रोहित साठी पहिला चेंडू बबन याचा. पुन्हा एकदा पिच पद्धतीचा चेंडू, चेंडूला फ्लिप केलाय, परंतु हवेत असल्यामुळे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि बाद होतोय फलंदाज रोहित. परतीचा रस्ता दाखवलाय पहिल्या चेंडू मध्ये रोहित याला. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि धाव फलक आलतोय, जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावर.
परतीचा रस्ता दाखवलाय बबन याने पहिल्याच चेंडूवरती. आता पुढची षटक घेऊन येणार आहे तो संदीप आलेला आहे षटक घेण्यासाठी. तिसरा षटक प्रगतीपथावर आणि रोहितची जागा भरून घेण्यासाठी आलेला आहे नवीन फलंदाज मंगेश. स्ट्राईक एंडवर असणारे तो कल्पेश साठी पहिला चेंडू, परंतु वाईट चेंडूची सांगता होते. या अवांतर धावेने धाव फलक हालतोय, जाऊन पोहोचतोय 23 या आकड्यावर. पहिला चेंडू अवांतर. कल्पेश काय करतोय, पुढे गोलंदाज असणारे तो संदीप. कल्पेश पद्धतीचा चेंडूला भिरकावलाय. एक धाव पूर्ण, परंतु एकच धावेवर समाधान मानावं लागेल कल्पेश याला. स्ट्राईक रोटेट केलेली आहे आणि स्ट्राईक दिलेली आहे तो मंगेश याला. एक धावेन धाव फलक हलतोय आणि जाऊन पोहोचतोय 24 या आकड्यावर. संदीप याचा चेंडू आता पुन्हा एकदा हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आता मात्र चुकी करतोय क्षेत्ररक्षक. गोलंदाजाला कुठल्याही प्रकारची साथ देत नाही क्षेत्ररक्षक आणि 2 धावा. 2 धावेन धाव फलक हालतोय, जाऊन पोहोचतोय 26 या आकड्यावर. आता मात्र 2 चेंडूचा खेळ समाप्त. मला तर असं वाटतंय झेल पकडायला पाहिजे होती. पुन्हा एकदा संदीपचा चेंडू कटवलाय. एक चोरटी धाव म्हणावी लागेल. आणि आता मात्र स्ट्राईक एंडवर असणार आहे तो कल्पेश. काय करतोय कल्पेश. कल्पेशच्या बॅट मधून अजूनही एकही मोठा फटका आलेला नाहीये. ओपनिंगला आलेला फलंदाज कल्पेश. मात्र कल्पेशला चेंडू समजला नाहीये. निर्धाव चेंडूची होते सांगता. तिसरा षटक प्रगतीपथावर. 4 चेंडूचा खेळ समाप्त. आता मात्र एक धाव, दुसरी धावीचा प्रयत्न, परंतु दुसरी धाव सुद्धा सहजपणे पूर्ण केलेली आहे फलंदाजाने. आणि या 2 धावेच्या साहाय्याने धाव फलक घालतोय, जाऊन पोहोचतो 29 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ समाप्त आतापर्यंत आणि 29 धावा काढलेल्या आहेत त्या. तिसरा षटक. गोलंदाजी मार्कवर संदीप. पुढे फलंदाज कल्पेश. पुन्हा एकदा चेंडू काय समजला नाहीये. कल्पेश निर्धाव चेंडूचे होते सांगता. पंचांचा षटक संपल्याचा इशारा. 3 षटकाचा खेळ समाप्त आतापर्यंत. 29 धावा धाव फलकावर. कल्पेशच्या बॅट मधून एकही मोठा फटका आलेला नाहीये. आता मात्र स्ट्राईक एंडवर असणार आहे तो मंगेशकडे स्ट्राईक देण्याचं काम केलंय कल्पेश याने. मंगेशकडे स्ट्राईक असणार आहे. शेवटचा षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मंगेश. नरेश संघासाठी चौथा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला आहे तो नरेश. स्ट्राईक एंडवर असणार आहे तो मंगेश की नरेश.
पहिला चेंडू नरेशचा मंगेशसाठी. पहिला चेंडू, एक धाव पूर्ण, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गच्चाला असं थ्रो म्हणावं लागेल. 2 धाव सहजपणे पूर्ण केल्या आहेत आणि 2 धावेच्या साह्याने धाव फलक हलतोय, जाऊन पोहोचतोय 31 या आकड्यावर. पहिल्याच चेंडूमध्ये 2 धावा आणि 2 धावेच्या साह्याने धाव फलक हलतोय, जाऊन पोहोचतोय ते 31 या आकड्यावर. नरेश याचा दुसरा चेंडू, पुन्हा एकदा मंगेशसाठी. मंगेशसाठी हा पिच पद्धतीचा चेंडू, परंतु कुठल्याही प्रकारची ॲक्शन नाहीये आणि निर्धाव चेंडूची होते सांगता. धाव फलक तिथे स्थिरावतोय 31 या आकड्यावर. आणि या गोलंदाजीच्या मार्फत संघाला पुढे नेण्याचं काम करतोय नरेश. आता मात्र पुन्हा एकदा फलंदाजाला मात्र बांधून ठेवण्याचं काम केलेलं आहे नरेश याने. एक प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते नरेश याच्या माध्यमातून. मंगेशला काही चेंडू समजले नाही, निर्धाव चेंडूची होते सांगता. पुन्हा एकदा नरेश, लोअर फुलटस पद्धतीचा चेंडू, चेंडूला कटवलं, 1 धाव पूर्ण, परंतु एकच धावेवर समाधान मानावं लागेल. स्ट्राइक रोटेट केलेली आहे, स्ट्राइक जात आहे ती कल्पेश याच्याकडे. या 1 धावेने धाव फलक हालतोय, जाऊन पोहोचतोय 32 या आकड्यावर. 32 धावा आतापर्यंत केलेल्या आहेत लोणावळावाडी या संघाने. अजूनही उर्वरित चेंडू बाकी. पुन्हा एकदा हवेत चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, ता मात्र पुन्हा एकदा चुकी करताना पाहायला मिळते. 3 धावा सहजपणे पूर्ण केल्यात. तीन धावेच्या साह्याने धाव फलक घालतोय, जाऊन पोहोचतोय 35 या आकड्यावर. गच्चाल असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. या षटकाचा शेवटचा चेंडू, कॅच मात्र ड्रॉप केले कृष्णा याने. याचाच फायदा उठवताना फलंदाज हवेत चेंडू, परंतु आता मात्र कॅच पकडलेली आहे कृष्णा याने. कृष्णाने एक झेल सोडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू त्याच्याकडेच आले आणि झेल मात्र पकडलेली आहे. 35 धावा धाव फलकावर. 35 धावा कुठून काढलेल्या आहेत त्या लोणावळावाडी यांनी आणि 36 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे स्टेशन ठाकूरवाडीला. लोणावळावाडी शिस्तबद्ध पद्धत लाईनअप मध्ये चाललेले आहेत.
डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चषक 2025 तमाम क्रिकेट रसिकों का यहाँ पे स्वागत करते हुए जामरुक के मैदान में फलंदाज चाललेला आहे हर्ष आणि संदीप सलामीची जोडी मैदानामध्ये सलामीची जोडी गेलेली आहे मैदानात संदीप आणि हर्ष. छत्तीस धावांचं आव्हान ठेवलेलं आहे लोणावळावाडीनी स्टेशन ठाकूरवाडी या संघाला. हर्षू गोलंदाजी मार्कवर पहिल्याच चेंडूवरती सलामी दिलेली आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार पहिल्याच चेंडूवरती लगावलेला हा षटकार. संदीपच्या बॅट मधून पहिलाच चेंडू षटकार. हर्षूला पहिल्याच चेंडू मध्ये लगावलेला षटकार. हर्षूचा दुसरा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू परंतु चेंडूला कटवण्याचं काम केलेले यष्टीरक्षक तिथं सज्ज आणि एकही धाव काढून दिलेली नाहीये. दोन चेंडूचा खेळ समाप्त. धावा तिथं स्थिरावल्यात 6 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवरती लगावलेला हा षटकार. त्यानंतर एकही धाव आलेली नाहीये. म्हणावं लागेल निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा फलंदाजाला मात्र आता बांधून ठेवण्याचं काम केलेलं आहे हर्षू याने. एक षटकार पहिल्याच चेंडूमध्ये षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करतोय हर्षू. 2 चेंडू निर्धाव काढण्यात यशस्वी ठरलाय हर्षू. संदीपला काही चेंडू समजलेला नव्हता. निर्धाव चेंडूची झालेली सांगता. तर काय करतोय संदीप फलंदाजी मार्कवर. हर्षूचा चेंडूला कटवलंय गॅप गल्लीत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु चौकाराच्या साहाय्याने धाव फलक घालतोय. जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावर. तर मात्र शक्तीचा नाही तर युक्तीचा वापर करताना संदीप हर्षूला दुसरा चौकार. 2 चेंडू डॉट काढल्यानंतर तिसरा मोठा फटका पाहायला मिळाला आहे संदीप याच्या बॅट मधून. धाव फलक वाढतोय जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावर. हर्षूचा पुन्हा एकदा फुलटस चेंडूला भिरकावलंय. चेंडू जातोय गॅप मधून चौकार. 4 धावेन धाव फलक हालतोय जाऊन पोहोचतोय 14 या आकड्यावर. बॅक टू बॅक दुसरा चौकार मारण्यात यशस्वी ठरलाय संदीप. वैयक्तिक 14 धाव्यांवर खेळत आहे तो संदीप. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम केलेलं आहे संदीपने. हर्षूने 2 चेंडू निर्धाव काढण्यात यशस्वी ठरलाय परंतु 2 चेंडू देन चौकार लागवण्यात संदीप सुद्धा. पुन्हा एकदा रिव्हर्स चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. पुन्हा एकदा हॅट्रिक संदीप याच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 3 चौकार. वैयक्तिक 18 धाव्यांवर खेळतोय तो फलंदाज संदीप. संघाच्या सुद्धा 18 धाव फलकावर. अजूनही 18 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. तर मात्र स्ट्राईक एंडवर असणार आहे तो हर्ष.
सुरेख कामगिरी केली आहे ती संदीपने. आता काय करतोय हर्ष? संदीपच्या पावलांवर पाऊल ठेवतोय की नाही तर फलंदाजीतून पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर किशू, गोलंदाजी मार्कवर असणारे तो किशू. पहिलाच गोलंदाज हर्ष, याला एक षटकार आणि 3 चौकार बजावले. आता काय करतोय क्रिशू? क्रिशू असणारे गोलंदाजी मार्कवर. पुढे असणारे सज्ज फलंदाज हर्ष. हर्षसाठी पहिला चेंडू क्रिशू याचा. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. चेंडू काही समजलेले नाही हर्षला. निर्धाव चेंडूचे होते सांगता. धाव फलक तिथं स्थिरावतोय 18 या आकड्यावर. आता मात्र किशू कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. क्रिशूचा दुसरा चेंडू. घुटने टेक और तमाशा देख, इसने भी लगाय चौका. दुसऱ्या चेंडू मध्ये चौकार लगावलाय. पहिला चेंडू काही समजला नाही फलंदाजाला, परंतु दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावलाय हर्ष याने. दा फलक जातोय चौकाराच्या सहाय्याने 22 या आकड्यावर. बॉलिंगची टेक घेतलेली आहे. चेंडूला फिरकावलंय 4 धावांसाठी. क्रिशू असणारे गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सज्ज फलंदाज हर्ष. पुन्हा एकदा आपीज पद्धतीचा चेंडू. चेंडू बिरकावलाय गॅप मध्ये. चेंडू जातोय 1 बाउंड चौकार. 4 धावांनी धाव फलक घालतोय. जाऊन पोहोचतोय 26 या आकड्यावर. तीच कामगिरी करताना पाहायला मिळतोय हर्ष. सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानाच्या आत. अजूनही उर्वरित चेंडू बाकी आणि धावा पाहिजेत त्या 10. पुन्हा एकदा ऑफ साइडला कटवलेला चेंडू, परंतु आउटफील्ड खराब असल्यामुळे क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी होताना पाहायला मिळते आणि जातोय तो बॅक टू बॅक तिसरा चौकार हर्षाच्या बॅट मधून. अजूनही उर्वरित चेंडू बाकी आणि 4 धाव्यांची गरज. 6 धाव्यांची गरज. लोणावळा वाडीनी पुन्हा एकदा चेंडू काही समजला नाही चेंडूला, परंतु कुठलीही चुकी न करता झेलबाद होतोय तो हर्ष. सुरेख प्रकारची फलंदाजी केली. हर्षच्या बॅटला नीट कन्वर्ट नाही झाला चेंडू आणि चेंडू हवेत गेला. झेलबाद झाला हर्ष. त्याची जागा भरून घेण्यासाठी आलेला आहे नवीन फलंदाज कृष्णा. काय करतोय कृष्णा? अजूनही 6 धाव्यांची गरज. उर्वरित चेंडू बाकी. कृष्णा आलेला आहे फलंदाजीवर. पुन्हा एकदा कृष्णासाठी चेंडू. खोलवर पद्धतीचा चेंडू. चेंडूला भिरकावला. 1 धाव पूर्ण. 2 धावा सहजपणे पूर्ण करण्यात यश. 2 धावेच्या मदतीने धाव फलक हालतोय. जाऊन पोहोचतोय 28 या आकड्यावर. अजूनही 4 धाव्यांची गरज असणार आहे लोणावळा स्टेशन ठाकूरवाडी या संघाला. लोणावळावाडी टॉस विन झाल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला, त्यातून रना थोड्याशा कमी झाल्यामुळे आता मात्र निर्धाव चेंडूचे होते सांगता.
चेंडू काही समजलेला नाहीये कृष्णा याला. मंगेश गोलंदाजी मार्कवर. तर मात्र चक्कावलेला चेंडू टाकलेला. पुन्हा एकदा ता मात्र झेलबाद होतोय तो कृष्णा. संदीप मात्र बाद होतोय. त्याची जागा भरून घेण्यासाठी आलेला आहे नवीन फलंदाज मोहन. मोहन काय करतोय अजूनही हुरहुरीत चेंडू बाकी आणि धावा पाहिजेत त्या 4. मोहन आलेला आहे स्ट्राईक एंड वर. गोलंदाज असणार आहे तो मंगेश. 2 चेंडूचा खेळ समाप्त आतापर्यंत. अजूनही चेंडू बाकी. पुन्हा एकदा पहिला चेंडूला खणून काढलाय. चेंडू जातोय सीमारेखा पार. षटकार. या षटकाराच्या साहाय्याने विजय मिळवला आहे तो लोणावळा स्टेशन ठाकूरवाडी या संघाने.